कोणी जिंकला रे दादा? टॉस कोणी जिंकला? बॅटिंग घेतली का? एमसीसी मापोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः धाडसीने स्वीकारलं बॅटिंग करण्याचा आणि सलामी जोडी पाहू शकला या ठिकाणी पाहू शकाल. पहिली जी 3 षटकं आहेत ती तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये टाकावी लागतील याची आपण नोंद घ्या. आणि सलामी जोडी पाहू शकाल सुफी आणि अली हे दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात. आणि षटकाला सुरुवात करतो गोलंदाज मनीष वडपे विलेज टुकाकडून पहिला चेंडू यॉर्करचा प्रयत्न, परंतु थोडीशी मात्र पाहू शकाल फिल्डिंग करत असताना मिस्टेक घडली गेली आणि त्याच्यामुळे पाहतो की सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती आपल्याला अलीच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आज आयोजक संघ तुम्हाला पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये पहिल्या दिवसाच्या स्पर्धेचा आणि दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र संघ खेळताना पाहायला मिळतोय. कवाड अंबाडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रंगणारी स्पर्धा जेपी चषक 2025 लेफ्टी अँड रायटी कॉम्बिनेशन आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहत असतो तेव्हा तेव्हा मात्र कुणीतरी गोलंदाजांना सुद्धा मात्र डोकेदुखी ठरत असते. परंतु या ठिकाणी तो प्रेशर आता मात्र गोलंदाज मनीषवरती आपल्याला पाहायला मिळू शकेल का? तसं जर पाहिलं तर मनीष एक युवा गोलंदाज आहे आणि भरपूर अपेक्षा त्याच्यावर मात्र संपूर्ण धामणगावकरांना आता मात्र लागलेल्या आहेत. कारण प्रत्येकाला आपापल्या गावाचा एक अभिमान असतो, कारण गावाची प्राणप्रतिष्ठा पणाला लागलेली असते. आणि हे सर्व आपल्या गावातील मुलं जे आहेत, आपल्या मुलांची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आज आपल्या गावातील मुलं खेळत आहेत याचा सुद्धा मात्र सार्थ अभिमान त्यांच्या सर्व ग्रामस्थांना असेल. वेळेचं भान ठेवायचं आहे. पहा, जरी तुम्ही आयोजक संघ असाल तरी सुद्धा मात्र नियम जे आहेत ते सर्वांसाठी समान आहेत. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटके मात्र कंप्लीट करावेच लागतील. अन्यथा मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये एक जो फिल्डर आहे तो तुम्हाला अतिरिक्त 30 षटके ठेवावं लागेल. जबरदस्त फटका शॉट एस्टाकावरच्या डोक्यावरून स्वप्नील पाटील फक्त चेंडूकडे पाहत राहिलाय. बॉर्डर लाईनच्या पलीकडे जाणारा हा चौकार. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत सुंदरजी पाटील आणि आज पाहू शकाल या ठिकाणी जास्त वेळ देतात आपल्या मुलांसाठी. खराब चेंडू हुक केलाय आणि चेंडूला पाठवला एक्झॅक्टली फाईन लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. आज या स्पर्धेला मात्र 4 लावतील त्यात काही शंका नाही. आणि संपूर्ण धामणकरांना ते आता धामणगावकरांना त्यांच्या या अदाकाराने आता मात्र ते खुश करतील त्यात काही शंका नाहीये. परंतु कुठेतरी मनीष आता मात्र मागला ठरलाय. पावलांचा वापर भन्नाट वेग तिथे मात्र प्राप्त केलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. थोडस दूरवरून एक्झॅक्टली स्लाइस करण्याचा प्रयत्न होता आणि आय थिंक हाफ चान्स होती. जर एस्टॅनवरती चेंडू धडकला असता तर मात्र कुठेतरी पंचांना मात्र त्या ठिकाणी विचार पाहण्यास भाग पाडला असतं. पंच हरी सर आणि पंच विकी मोगरे सर ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नामांकित पंचाची जोडी आहे. धावसंख्या स्थिर 11 धाबा फलकावरती विदाउट लॉस. विकेटच्या शोधात मात्र जावं लागेल, परंतु या ठिकाणी फलंदाज चुका करतोय. डॉट बॉलची सांगता ज्याप्रमाणे फलंदाज चेंडू शोधत होता त्या अनुषंगाने पंचाची आपण रिॲक्शन पाहिली. चांगली वापसी गोलंदाज मनीषकडून आपण पाहिले. एक सिक्सर चौकारानंतर लागोपाठी 2 डॉट बॉल आपण पाहिले. ओ कडक शॉट पिकअप चेंडूच गेलाय अगदी ताडीमारी केंद्रामध्ये. 6 धाबांसाठी षटकार.
टॉस MCC महापोलीस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी पारधी बाबा दामणगाव संघ थोडस संकटामध्ये सापडलाय, परंतु या ठिकाणी त्या संकटातून आता मात्र या संघाला बाहेर काढेल कोण. नॉन पॉवर प्लेचा केला तर मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. आणि त्या नॉन पॉवर प्लेच्या केल्यामध्ये गोलंदाजी करत असताना या ठिकाणी वापसी करेल का पुष्पक आलाय. आता याची मॅच खेळायची आहे का? हा त्यांचं महापुले आणि करज ते आता जिंकली ती आणि ती वर म्हणजे वरचा लॉट तुम्ही करायचा आहे. व फलंदाज बीड प्रेक्षक बेट आणि पाहू शकाल त्या ठिकाणी चेंडू सरळ त्याला लॉंग स्टॉपच्या दिशेने पंचांचा बायचा इशारा. मिळतील एकूण 4 धावा. कुठेतरी ज्याप्रमाणे अशाप्रमाणे आपण धावा करतोय त्यावेळी मात्र गोलंदाज सुद्धा मात्र कुठेतरी त्याचे जे मनोबल असतात ते मात्र थोडेसे खालावले जात असतात. परंतु या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती पुष्पकनं सुरुवात चांगल्या प्रमाणे केली, परंतु विकेट किपरकडून ती चूक घडली गेली आणि त्यानंतर पाहू शकाल 4 धावा MCC महापोलीस संघाच्या अकाउंटमध्ये मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सातत्याने पाहू शकाल फिल्डिंगमध्ये पूर्णपणे बदलाव पाहायला मिळतोय, परंतु मी या स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण बाउंड्री लाईनच्या पलीकडे उभं राहायचं आहे. पुन्हा पाहू शकाल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू एक्झॅक्टली लेग स्टिक च्या डोक्यावर मात्र त्या ठिकाणी निघून गेला. जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्पा मात्र त्या ठिकाणी त्याने पिक केलाय. सरळ बॅटने फोर्स केलाय, समोर दिशे केल्याचा प्रयत्न लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक पाहू शकाल त्या ठिकाणी वेगाने झेपावतो आणि तोपर्यंत पाहू शकाल त्या ठिकाणी फक्त सिंगल धाव मात्र पूर्ण केले गेले. म्हणजे ज्या पहिल्या षटकामध्ये वेगाने धाबा येत होत्या त्या धाबांचा आता मात्र कुठेतरी येत्या धाबा रिकव्हर करण्याचा प्रयत्न पुष्पक करतोय आणि हीच अपेक्षा होती त्यांच्या संघ नायकाला की कुठेतरी मात्र वापसी करावी लागेल. आणि ती वापसी होत असताना टीम पारधी बाबा दामणगाव संघाची यानंतर पाहू शकाल पुढील जो सामना असेल दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी रेडी जायचं आहे. किंग मेकर मापोली आणि जय भवानी करंजवडे यांना विनंती करतो की आपण रेडी राहा, कारण पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस आज स्वप्नील पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहेत. या संघाच्या माध्यमातून खेळत असताना तुम्ही त्यांना पाहू शकाल. हो पाहू शकाल या ठिकाणी अपरकटच्या खिलाने केल्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला उचली जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतो की इथे सुद्धा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. स्वप्नील पाटीलने जर या सामन्यामध्ये झेल पकडला तर त्या एका झेलसाठी मिस्टर सतीश माली आणि भावेश भोईर यांच्याकडून 500ची कडक नोट तुम्हाला दिली जाणार आहे. म्हणजे पर झेलसाठी तुम्हाला 500 रुपीज. परंतु त्यांच्याकडे झेल जाणार का हा प्रश्न निर्माण होतो. हो, रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि संधी होती त्या ठिकाणी रनआउटची आणि एक्झॅक्टली त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात मात्र पहिला गडी इथं मात्र प्राप्त केला आहे पारधी बाबा दामणगाव संघ आणि फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी मिस्टर आली. आमच्या सोबतीला प्रतिभेश पाटील आहेत, काही गावदेवी प्रसन्न आणि त्यांची सुद्धा मात्र मोठी स्पर्धा मित्रांनो तुमच्या भेटीस येणार आहे.
लाखाहून जास्त पारितोषिक असणारी ती स्पर्धा असेल आणि या सीझनमध्ये काहीतरी नाविन्य त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला लाभणार आहे. ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर मात्र ग्रामीण भागातील प्रत्येक संघाला त्या स्पर्धेमध्ये संधी दिली जाणार आहे. चेंज ऑफ पेस थोडंसं पाहू शकाल त्या ठिकाणी चेंडूवरती फिंगर रोल केला आणि त्यानंतर पाहू शकाल दुहेरीचा प्रयत्न आणि पंचांनी आता मात्र पाहू शकाल तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. लेगबाच्या स्वरूपात जरूर या धाबा आपल्याला पाहायला मिळतात, परंतु दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे बाद आहे की नाही ते आता पाहावं लागेल. परंतु पंचांचा जो सॉफ्ट सिग्नल आहे तो नॉट आउट आहे, कारण हा सिग्नल फार महत्वपूर्ण असतो मित्रांनो. जर एखाद्या वेळी एखादा चित्र जर कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये कॅप्चर झालं नाही तर आपण सॉफ्ट सिग्नलवरती जो निर्णय आहे तो मात्र देऊ शकतोय. आणि हे दृश्य पहा आपण स्लो मोशनमध्ये एक्झॅक्टली दाखवण्याचा प्रयत्न प्रिन्स मूव्हीज करत आहे. वारंवार पाहू शकाल हे दृश्य आपण पाहत आहोत. तीच आहे ना, बरोबर आहे, जिंकले. ठीक आहे. आणि बॅटर सेफ, नॉट आउट. इकडे पंचांची सुविधा उपलब्ध नाही, अँगल भेटत नाही, अँगल आपले तरी भेटते. स्कोर सांगा भाऊ. चला या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमतः पहिला गडी मात्र इथे एमसीसी मापोली संघाने गमावला अलीजे रुपाण, आणि त्यामुळे आता मात्र पाहतोय की उमेर आलाय तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊनला खेळण्यासाठी आपल्या टीमसाठी. धाबा एक्झॅक्टली चांगल्या पाहायला मिळत आहेत, परंतु या ठिकाणी मी पुष्पकचं कौतुक करेन, त्याला विकेट्स घेता आली नाही, परंतु इकॉनॉमिकल षटक त्याचे राहिले 7 धाबा फक्त त्याने आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केला. परंतु इथे खराब चेंडू लेन बॉल होता त्याच्यावरती हुक केलाय आणि चेंडू चाललाय लॉंग लेगच्या पलीकडे 7 धाबांसाठी षटकार. चला प्रेक्षकांना सुद्धा एक विनंती करतोय की तुमच्या दिशेने जर एखाद्या वेळी चेंडू आला तर आपण लगेच त्याची पूर्तता करा, जेणेकरून जास्त वेळ इथे मात्र खर्च होणार नाहीये. वेदांत शेंडे जसा आला तसा मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला, कारण हे मित्र म्हणे की ही फलंदाजांसाठी एक मेजवानी होती मॉर्निंग सेशनमध्ये आणि ती मेजवानी मात्र स्वीकारली. चुकीचा शॉर्ट सिलेक्शन, थोडंसं ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर निघाला आणि शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आणि त्याच्यामुळे पाहतो की डॉट बॉलची मात्र आपल्याला सांगता पाहायला मिळाली. व पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फ्लॉविंग स्वीप, परंतु त्या ठिकाणी गोलंदाज वेदांत शेंडेने मात्र इष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि पहिली विकेटची खुराक मात्र वेदांत आज प्राप्त केली. ओहो, इथे मात्र आय थिंक प्ले डाऊन झाला त्या ठिकाणी, रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. आणि लागणारा हा दुसरा धक्का टीम एमसीसी मापोली संघाला. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली जरूर, परंतु एक विनंती असेल की दामण गावातील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक जर या ठिकाणी उपस्थित असतील तर सर्वांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल जेपी चषक 2025 मध्ये. पारधी बाबा धामणगाव संघाच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा याच क्रमांकावरती अगदी थाटामाटाने मात्र तुम्हाला DPL अर्थात धामणगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा मात्र पाहायला मिळत असते. परंतु ही जेपी ट्रॉफी सुद्धा आपण अनुभवतो. पहिल्या चेंडूत रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय
आणि या ठिकाणी पाहू शकाल रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झाला त्या ठिकाणी बाद. ऍक्च्युअली असं वाटलं की मात्र फलंदाज झेलबादच्या स्वरूपात बाद झाला की काय, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कुठलाही संपर्क नव्हता आणि तदनंतर पाहू शकाल कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी फलंदाज बाद होऊन माघारी परततोय. कॉलिंग असणं फार गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळी सिंगल धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न करता किंवा सिंगलला डबलमध्ये किंवा डबलला तिहेरीमध्ये ज्यावेळी तुम्ही कन्वर्ट करत असता त्यावेळी मात्र दोघांमध्ये ताळमेल असणं फार गरजेचं आहे. हा दृश्य पहा, आधी बॉडीला ब्रश होणारा चेंडू, त्याच्यानंतर विकेट किपर सेलिब्रेशनला सुरुवात जरूर केली, परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी पहा योग्य वेळी एस्ट्या उद्ध्वस्त केल्या. न्यू बॅटर मिजान मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय. पहिल्या षटकाचा केले पाहिले तर 17 आल्या होत्या. तदनंतर पुष्पकनं मात्र त्या ठिकाणी चांगली वापसी करून दाखवली. एका षटकामध्ये फक्त त्याने 7 खर्च केला. मग तिसऱ्या षटकामध्ये आपण वेदांतला पाहिलं, वेदांतला षटकारानं मात्र त्याचा मात्र त्या ठिकाणी चांगला पाहुणचार केला फलंदाजाने, परंतु वापसी लाजबाब मिजार. हो, चेंडू खाली राहिलाय आणि तसं जर पाहिलं तर या खेळपट्टीचं रंग आपण नेहमीच पाहत असतो की कधी या खेळपट्टीवरची चेंडू उचलली गेली आणि कधी चेंडू खाली राहील हे सुद्धा मात्र भाकीतकडनं अनपेक्षित आहे. आणि त्याच अनुषंगाने पाहतो की या ठिकाणी या खेळपट्टीवरती बॅटिंग करणे एवढं सोपं नाही आहे आणि त्याचा मात्र कुठेतरी फलंदाज थोडंसं त्यांचा स्ट्रगल मात्र आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. फुल टॉस, कडक शॉट, प्रॉपर मिडलिंग आणि चेंडू सरळ चाललाय काऊ कॉर्नर त्या दिशेने. 4 धावांसाठी मिजारच्या बॅटमधून निघणारा हा दर्शनीय चौकार. एक्झॅक्टली चेंडूवरती पोहोचण्याचा तो प्रयत्न करत होता, परंतु त्याच्या अबाकाच्या बाहेरचा चेंडू निघाला आणि पाहू शकले या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती वेदांच्या मात्र चौकार. म्हणजे आय थिंक सुरुवात षटकाराने केली आणि षटकाचा अंत चौकाराने केला आणि एका षटकाच्या स्पेलमध्ये पाहू शकाल एका गड्याच्या मोबदल्यात एक गडी 10 धाबा त्यांनी खर्च केल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 34 धाबा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू डॉट बॉलला मात्र या ठिकाणी आपल्याला सांगता पाहायला मिळाली. आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील दुसरा सामना सध्या आपण पाहत आहोत. सार्थकने सुरुवात केली निर्धावानं, धावसंख्या स्थिर आपण पाहत आहोत 34. चांगली गोलंदाजी, हो ऑन दी ऑफ, जबरदस्त फटका पाहायला मिळतो. स्ट्रायकरच्या डोक्यापर्यंत चेंडू चालला अगदी बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. लेत होती चेंडूच्या मिरिटवरती फटक्या मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि पाहू शकला या ठिकाणी फलंदाज अरमच्या बॅटमधून मात्र आपण हा चौकार पाहिलाय. दोघांच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला. सोबतीला निराजला आपण पाहतोय. पुन्हा मात्र पाहू शकला या ठिकाणी ऑनसाला उडवण्याचा प्रयत्न करतो. चेंडू संत गतीने चालला अगदी जमिनीला रिंगाला मिड विकेटला चेंडू उचलून फेक करतायत. तोपर्यंत मात्र 2 धाबा त्या ठिकाणी चित्त्याच्या सप्लाईनं आणि हाणाच्या वेगाला मात्र कम्प्लीट केलं गेलं. आणि आता मात्र कुठेतरी पाहिलं तर खेळाडू पक्षामध्ये थोडंसं वातावरण चांगला पाहायला मिळतोय. टाल्यांचा कडकड आवाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, कारण धाबा येत नव्हत्या, परंतु या दोघांच्या बॅटमधून आता मात्र शेवटच्या क्षणाला बॅटमधून धाबा निघतायत. 40च्या पुढे मात्र जाण्याचा प्रयत्न जरूर आहे, परंतु येणाऱ्या चेंडूमध्ये आता इथून किती धाबा जोडल्या जाणार हा प्रश्न आता निर्माण होतोय. परंतु जबरदस्त वापसी आज आपल्याला पारधी बाबा धामणगाव संघाच्या वतीने पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर पूर्णपणे स्ट्रगल ते करत होते आणि आता मात्र पाहू शकेल मिडॉफचा शत्रक्षक चेंडूवरती झेपावलाय आणि कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. चांगला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी फलंदाजाचा खेळ.
मध्ये सार्थकला अजून 2 विकेट जर प्राप्त केल्या तर गुरुनाथजी शेंडे यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय जिलानी आणि हे सेम पारितोषिक श्रीधरजी पाटील यांच्याकडे सुद्धा मात्र आपण देणार आहोत. म्हणजे या विकेट स्टार्टिंगसाठी तब्बल 6000 रुपयाचं पारितोषिक सार्थकला दिलं जाणार आहे. फुलटॉस हवेत खेळलाय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचणार का? पोहोचलाय. ओ माय गॉड. 1 2 3 4 5 पाचव्या प्रयत्नामध्ये आज झेल त्याने पकडलाय. काय जबरदस्त हा मोमेंट्स आणि पाहू शकला हा रिप्ले. लो फुलटॉस चेंडू होता त्याच्यावरती एक्झॅक्टली मोठा प्रकार खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. 1 2 3 4 आणि 5व्या प्रयत्नामध्ये तो झेल त्याने प्राप्त केलाय. आणि आता पारितोषिकामध्ये पुन्हा बढोतरी आपण पाहतोय. भाऊ शेंडे यांच्याकडे सुद्धा 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. म्हणजे एका हॅट्रिक साठी आता 2 तर पूर्ण केल्या आणि शेवटच्या चेंडूवरती ही विकेट तुम्ही प्राप्त केली तर तब्बल 9000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला असेल. आणि माजी उपसरपंच हे कसे मागे राहणार त्याने सुद्धा आयलाईन केलाय की माझ्याकडे सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. म्हणजे तब्बल 11000 रुपयाचं पारितोषिक असेल या एका विकेटसाठी. सार्थक सांगत दिसेल की आता मात्र माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण मी या ठिकाणी अनुभवतोय. आणि पावसाळी हॅट्रिक बॉल आता खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. तहा आता या चेंडूला सन्मान देणार की या चेंडूवरती मोठा फटका खेळणार की या सार्थक एखादी गोल्डन डिलिव्हरी इथे मात्र हाताळणार. 40 धावा धापलगीवरती पाहायला मिळत आहेत. हॅट्रिक बॉल सार्थक मार्गस्थ होतोय. ओ तो विकेट ना. हो चांगला चेंडू होता परंतु कुठेतरी हाय फॅक्टर फलंदाजाचा मात्र पाहिलं तर त्या ठिकाणी आय थिंक हलकीशी बॅटची कडा होती आणि एक धाव शेवटच्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. 41 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना जोडल्या गेल्या MCC मापोली संघाने आणि त्या विजयासाठी लक्ष असेल पारधी बाबा धामणगाव संघासमोर 42 धावांचं. त्या धावांचा पाठलाग कशा रीती होईल तोपर्यंत आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. किंग मेकर मापोली चला संघाचा संघनायक चला मी सन्मानित केले दादा शिंगोले यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. जय मल्हार धावा पपराटर महेश राणे माध्यमातून टॉस बॉक्स आम्ही या ठिकाणी उभारलेला आहे. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना असेल. जय भवानी करंजवडे आणि किंग मेकर मापोली मी दोघांना टॉस दाखवतो. एका बाजूला पाहू शकता संदीप दादा स्मृती आणि दुसऱ्या बाजूला JP चषक असा तुम्हाला कॉल इथे द्यायचा आहे. हा सामना सुद्धा प्रत्येकी रुपेश 4 षटकांचा असेल. येस ओके. JP चषकाची मागणी केली परंतु संदीप दादा स्मृती आलेला आहे. नाणेपैकी जिंकलेल्या या ठिकाणी करंजवडे या संघाने पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपण दोन्ही कॅप्टनची थोडीशी चर्चा करूया. ही स्पर्धा जी आपण पाहतोय कबाड असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. परंतु या सीझन मध्ये आतापर्यंत तुम्ही किती स्पर्धा केलेल्या आहात? आम्ही 4 ते 5 स्पर्धा खेळलेलो आहे. रिझल्ट काय राहिलाय? थोडं बॅड लक चालू आहे टीमचा आमच्या. काय कारण सांगू शकशील? कुठे बॅटिंग होत नाही, कधी बॉलिंग होत नाही. मग सर्व खेळाडू प्रॅक्टिससाठी येत नाहीत की कुठेतरी वेळ देत नाही आपल्या क्रिकेटसाठी खेळासाठी? कामामुळे त्यांना वेळ भेटत नाही. त्या प्रत्येक जण 100% द्यायला प्रयत्न करतो पण त्यांना प्रॅक्टिसचा टाइम भेटत नाही. मग तुझं मत काय की कामधंदा करून क्रिकेट खेळलं पाहिजे की संपूर्ण वेळ क्रिकेटसाठी दिलं पाहिजे? कामधंदा तर महत्त्वाचा आहे ना. मग ही स्पर्धा आपल्यासाठी किती महत्त्वपूर्ण असेल? नक्कीच महत्त्वपूर्ण असेल. आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. असा एखादा खेळाडूचं नाव सांगशील की जरूर तो या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडेल? आदित्य आहे. चला तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
बैटिंग करनी है आपको, 4 ओवर में कितने रन तक जाने की कोशिश करेंगे? 50+। पहले मैच में जो तुम्हारा परफॉर्मेंस हुआ है उस पर आप संतुष्ट हो कि इस मुकाबले और कुछ अलग करने की कोशिश करेंगे? इंशाल्लाह इससे ज़्यादा और करने की कोशिश करेंगे और पूरी टीम को ही बोलेंगे कि भाई आप भी अपना 100% दो। इस सीजन में सबसे बेहतरीन परफॉर्मेंस किस टूर्नामेंट में आपका हुआ है? यही है। क्या बात है, मतलब जो पीछे आप टूर्नामेंट खेले उसमें परफॉर्मेंस तुम्हारा हुआ नहीं है, लेकिन इस मैच में कुछ नए खिलाड़ी हम लोग को देखने को मिलेंगे? नहीं सर, सेम टीम है। और इस टूर्नामेंट के बारे में सर 1 नंबर आविजो ने और हमारे खेलने को दिया, सबसे अच्छा यही है। मापुली वालों को क्या मैसेज देना चाहेंगे? कुछ नहीं, जो टीम रहे खेलने के लिए बुलाए तो जाया करो, ये मत देखा करो कि बाबा बारवा बिठा रहे कि खेलने नहीं ले रहे, सिर्फ जे साथ में जाया करो, वो बहुत इंपॉर्टंट रहता टीम के लिए। क्या बात आहे, पहा मित्रांनो, टेनिस बॉलचा एक इतिहास राहिलाय. केतन मात्र सलग 4 वर्ष 12वा खेळाडूच्या भूमिकेमध्ये राहिला आणि आज जो बायकरमॅन म्हणून त्याला ओळखला जातोय. जबरदस्त या ठिकाणी दोन्ही आमच्या कॅप्टननी मनोगत व्यक्त केलेला आहे. आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल. नाणेफेकी जिंकली जय बाबांनी करंजवाडी संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. जाऊया आपण टॉस बॉक्स मधून पुन्हा कॉम बॉक्स मध्ये. तिथे सज्जद माझे सहकारी समालोचक मिस्टर माझे मित्र मोनिश पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय पारधी बाबा स्पोर्ट्स आयोजित जेपी चषक 2025 आणि असा दिवसातील मॅच क्रमांक 2चा आपण उत्तरार्ध सेकंड इनिंग पाहतोय. पहिलाच बॉल ग्राउंड शॉट, अगदी कार्पेटचा सायने चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला गेला आणि त्यानंतर जर बघितलं तर लॉंगॉनचे डीपमधनं क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सुरुवात केली एका सिंगलने. 42 रन आहे, फार मोठं टार्गेट नाही आहे. वाईट पासून सुरुवात झाली, त्यानंतर एक सिंगल म्हणजे एकंदरीत पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. धाव फलकावरती धावा दोन्ही आकड्यावरती. पुढे टाकलेला पॅटचा कडेला लागला, हवेमध्ये बॉल लॉंग स्टॉपला पाठी चालला आणि त्यानंतर अडवून फेकी करेपर्यंत धाव फलकावरती धावा पाहाव्या लागतील. रनआउटची संधी देखील तिकडे पण मिस झाले आणि आता धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर 2 ने वाढतील. धाव फलक जाऊन पोहोचला गेला. टोटल 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा 4 या आकड्यावरती आहेत. जय पारधी बाबा धामणगाव सन्माननीय राहुल दिवेकर यांचे इथे शुभागमन झालं आणि त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचे. मोस्ट वेलकम, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 4 धावा फलकावरती, 2 चेंडू फेकलेत. थोडी लेंथ पाठी ठेवलेली, पुल केलं बॉल स्क्वेअर लेगला बरोबर निघून जाईल. सीमा रेषा पार, सिक्सर षटकार. सिक्सर आला, जसं पीक केलं की लेंथ थोडी पाठी आहे, बॅटचा बरोबर मिडल केला आणि स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला हा बॉल पाठवला षटकाराकरिता आणि 6 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील वाढल्या. टोटल जाऊन पोहोचला गेला 10 आकड्यावरती. 3 चेंडू फेकून झाले, 10 धावा फलकावरती. वाईट पासून सुरुवात केलेली, मग सिंगल, मग डबल आणि त्यानंतर सिक्सर आला. पुन्हा एकदा खेचून मारायचं होता पण यावेळेस बॅटचं कनेक्शन तितकं योग्य पद्धतीने नाही झालं आणि त्यानंतर बॅटची कडा होती. आयोजकांच्या माध्यमातून स्वयंसेवक जे आहेत, बॉर्डर लाईनचे लाईनमॅन जे आहेत, त्यांच्याकरिता जर कॅच पकडली गेली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 1 धाव फलकावरती, एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 11 आकड्यावरती. 5वा बॉल फुल टॉस होता, मिस झालेत बॉल लॉंग स्टॉपला. वेग भरपूर होता पण त्या वेगावरती नियंत्रण नाही करता आलं आणि त्यानंतर बॉल सीमारेषेच्या पार 22च्या स्वरूपामध्ये येतोय चौकार. अंपायरने त्याच गोष्टीची पूर्तता केली की भरपूर वेगाने बॉल चालला. तेच सांगितलं की झटपट पटापट बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे आणि त्यानंतर चौकाराच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचला गेला. टोटल 15 आकड्यावरती शेवटचा अंतिम बॉल. स्टार्ट चांगला मिळाला. जय पारधी बाबा धामणगाव संघाचा विचार केला तर ज्या पद्धतीने पॉवर प्ले मध्ये त्यांना सुरुवात हवी होती ती सुरुवात त्यांना मिळाली. एक सिक्सर आला 22च्या स्वरूपात, इथे चौकार, सिंगल, डबल, स्पेशली विकेट वाचवलेत. बॅटचा वरती लागलेला बॉल, एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक आता बॉल फेकतील. त्या दरम्यान षटक कंप्लीट होतोय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. टोटल 16 आकड्यावरती 16 रन्स. चांगला स्टार्ट मिळाला. 42चा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात, विकेटी वाचवल्या. सध्या आपण चर्चा करत असतो ऑलवेज की अर्ली विकेट्स
सन्मान्य गुरुनाथजी शेंडे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. जय पारधी बाबा या संघाच्या कोणत्याही खेळाडूने लगातारच एका रो मध्ये 3 सिक्सर जोडले तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. जेव्हा घरचा संघ मैदानामध्ये खेळत असतो, घरचा प्रेक्षक तिथे असतात ना, तेव्हा त्यांच्या अपेक्षा असतात की आपला संघ एक चांगली कामगिरी करावा. खरं तर घरच्याच मैदानात नव्हे तर बाहेर गेल्यावरती देखील प्रेक्षक यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतात, आपापल्या संघाला सपोर्ट करत असतात, शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. त्यामुळे ऑलवेज मी म्हणेन की जेव्हा पण तुम्हाला संधी मिळते ना, त्या संधीचं सोनं करत चला. पैसे किती आहेत, पैसे कोण देतं हे इम्पॉर्टंट नाहीये, पण ते पैसे देतात आणि त्याच्या पाठीमागची भावना भरपूर इम्पॉर्टंट आहे. आणि आमच्या व्यासपीठावरून त्या भावनेने फक्त तुम्ही चांगला खेळ करा, तुमच्या सदैव पाठीशी आम्ही आहेत हेच सांगताना 3 सिक्सर जोडले तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पण सध्या तरी धावा फलकावरती 16. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. अजूनही मॅच मी म्हणेन की संपलेली नाही आहे, मॅच अजून चालू आहे. सुफी आल्यात दुसरं षटक घेऊन. विकेट टेकर बॉलर आहे. सुफीकडे क्षमता भरपूर आहे. पहिला बॉल फार वेगाने आणि मापोली संघाचा विचार केला तर मापोली संघाची त्यांची सर्वात जमाची बाजू किंवा त्यांची ताकद ही त्यांची बॉलिंग अटॅक आहे. पण सध्या तरी त्या ताकदीवरतीच वार केला. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. सो थोडा एक मनामध्ये दडपण असेल की पहिल्या षटकामध्ये 16 पॉवर प्लेचा भरपूर फायदा उचलला. सो आता पॉवर प्लेचा निर्बंध तर हटवलाय, पण विकेट मिळेल का, तो ब्रेक थ्रू येईल का. पुढे टाकलेला ड्राईव्ह केले पुन्हा एकदा सॉफ्ट हँडलने. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक धाव फलकावरती. दुसऱ्या धावेचा कॉल मिस फील्ड. ही थोडी चर्चा याच्यावरती करावी लागेल, कारण की याआधी देखील लॉंग स्टॉपला एक चौकार तुम्ही दिला आणि आता देखील धाव फलकावरती धावा 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतायत. धावा जाऊन पोहोचला गेला 18 आकड्यावरती. सो इक्वेशन जर बघितलं गेलं तर आता इकडनं 18 धावा बनवल्या, त्यामुळे 17 मध्ये 24 बनवायच्यात. थोडी क्लोज आली या मॅच. 17-24चं इक्वेशन. पुन्हा बॉलर तयार. दुसरा बॉल ड्राईव्ह केला ऑफ साईडला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत अली तिकडे. थोडा बॉल राईज झाला, पण त्यानंतर अडवून फेकी करेपर्यंत, प्रोटेक्ट करू तेपर्यंत धाव फलकावरती एक सिंगल. डबल सिंगल्स जरी येत राहिल्या तरी पण मी मॅच म्हणेन की हळूहळू पुढे जाईल. विकेट आणि त्यासाठी तुम्हाला डॉट बॉल हे भरपूर जास्त गरजेचे आहेत. बॅक टू बॅक डॉट बॉल आले तर थोडासा दबाव वाढतो बॅटिंग लाईनअपवरती. ऑलवेज पाहिलं आपण. सो मी तरी म्हणेन की आता डॉट बॉल कसे येतील, तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर डॉट बॉलचा प्रयत्न करा, अदरवाइज रिस्क घेऊन तुम्ही विकेटच्या पाठी लागा. वाडिश लॉंग ऑनला बॉल आहे. मिड विकेट आणि लॉंग ऑन दोघे पोहोचले. फेकी करेपर्यंत पुन्हा एक सिंगल. सुरुवातीला जर बघितलं तर पहिल्या चेंडूवरती एक डबल आली आणि त्यानंतर लगातार सिंगल्स आले. पहिला डॉट, मग त्यानंतर डबल आणि त्यानंतर 2 लगातार सिंगल आणि त्याच्याच मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 20 आकड्यावरती. षटक दुसरं चालू असताना 4 चेंडू. या षटकामध्ये थोडंसं कंट्रोल वाईज बॉलिंग पाहिली, थोडा थांबवण्याचा प्रयत्न जरूर केला. बॉल तयार. लॉफ्ट करायचं होतं, मोठा फटक्याच्या शोधात गेलेला. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस या षटकामध्ये थोडासा का होईना पण मॅच मध्ये पलटवार दिसलाय तुम्हाला महापोली संघाकडनं. जे पारधीबाबा धामणगाव आणि अगेन्स्ट MCC महापोली या 2 संघांना आपण खेळताना पाहतोय. यानंतर पुन्हा तुम्हाला महापोलीची मॅच पाहायला मिळेल अगेन्स्ट टीम करंजवडे. किंग मेकर्स महापोली आणि करंजवडे. आपण फर्स्ट हाफ पहिला पोल जो आहे या पोल मधला फर्स्ट हाफ जो आहे तो क्लिअर करणार आहोत. यातला विजेता संघ नेक्स्ट मॅचचा विजेता संघासोबत असेल. जो पहिल्या पोलची मॅच शेवटची. ड्राईव्ह केल्या ऑन साईडला. मनगटी बाजू चांगली पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि इझिली 2 धावा मिळतील. याच गोष्टीची पूर्तता आपण करत होतो की थोडी मिसफिल्ड. बघा ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करत असताना तुमच्या हातामध्ये बॉल जेव्हा येतो तिकडचे ते 2 ते 3 सेकंडचा जो वेळ आहे ना तो भरपूर इम्पॉर्टंट असतो क्षेत्ररक्षकाकरिता. कारण की त्यात ते 2 ते 3 सेकंड तुम्ही जरी लेट झाले तरी पण दुसऱ्या धावेचा कॉल पाहत असतो आणि तीच पाहायला मिळाला. थोडासा फंबलिंग झाली, फार जास्त नाही झाली आणि मग त्या थोडासा फंबल झाला. तिकडे 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये टोटल धावा आल्या 6. एकंदरीत 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस विदाऊट लॉस धाव फलकावरती 22 आहेत. 12 मध्ये 22 बनवल्यात. सो आता इकडनं 12 चेंडू आणि विजयाकरिता इक्वेशन जर बघितलं गेलं तर 20 धावांची गरज आहे. संपलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आणि सर्वांना म्हणेन की ही स्पर्धा आपल्या मान सन्मानाची आहे. सो सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. हक्काची स्पर्धा, आपल्या गावची स्पर्धा.
JP चषक 2025 12 मध्ये 22 बनवल्यात. 12-20 इक्वेशन अजून बाकी आहे. 42 आव्हान. सो आता 10.00 चे रिक्वायर्ड रन रेट आहे. 11.00 तुम्ही धावा बनवल्यात आणि काय योग्य पद्धतीने धावा आल्या तर विकेट वाचले. पार्टनरशिप भागीदारी भरपूर महत्वाचा भाग असतो क्रिकेटमध्ये. जेव्हा तुम्ही बॅटिंग करता स्पेशली सेकंड इनिंग मध्ये आणि तेच पाहायला मिळालं. ती पार्टनरशिप चांगली रंगली मैदानामध्ये आणि त्याच्या जोरावरती आतापर्यंत धावफलकावरती 11चा रन रेटने 22 बनवल्यात. सो आता 10चा रिक्वायर्ड रन रेटने धावा फलकावरती 20 बनवायच्या. षटक तिसरं पेनल्टीमेट षटकाला सुरुवात केली जाते. पहिला बॉल रिव्हर्स खेळलेत. बरोबर टायमिंग. बॉल पाठवलं जाईल बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला. धावा 4. आलाय चौकार. टायमिंग केलं बॉलला आणि त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला बॉलला पाठवलं गेलं चौकाराकरिता आणि चौकाराच्या मदतीनं 26 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचल्या. 11-16 इक्वेशन अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती 4 आल्यात. स्पिनिंग अटॅक करतो हा गोलंदाज. आता दूर ठेवलं थोडंसं बॅटर पासून. स्वीप करायचं होतं बॅटरला तिकडे पण 22च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा देखील वाढतात. 27 आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. हा पहा टर्न पाहायला मिळाला. लेग स्पिन बॉल होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न झाला आणि त्याच्याचमुळे जर बघितलं तर 27 धावा. 10 मध्ये 15 बनवायच्या आहेत. विकेटच्या शोधात जावं लागेल MCC मापोलीला. तो पहिला ब्रेक थ्रू. एखादा ब्रेक थ्रू मिळाला ना, एखादा विकेट इथून देखील आला तरी पण मी म्हणेल की मॅच पुन्हा एकदा तुम्हाला बदलताना दिसेल. पण ज्या पद्धतीने सेट आहेत बॅटर्स वाटत नाही. पंच केला आणि बॉल चालला पॉइंटला सीमारेषेच्या पलीकडे. धावफलकावरती धावा 6. थँक्यू. आणि पंचांना प्रेक्षक भरपूर सपोर्ट करतात. प्रेक्षक भरपूर वेळा कळवत असतात की तो बॉलचा डिसिजन काय आणि तेच पाहायला मिळालं. गुड वर्क. पायात बॉल टाकला आणि त्यानंतर एक धावफलकावरती लेग बाईसच्या स्वरूपामध्ये आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा वाढतात. दरम्यान सतीशजी माई आणि भावेश भोईर हे आपल्यापासून रजा घेताना आपण पाहतोय. स्लो बॉल. बॅटची कडा लागली. पाठी क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवतील त्याच दरम्यान एक धाव देखील आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धाव वाढती. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 33 आकड्यावरती. सो इक्वेशन जर बघितलं तर आता 7 मध्ये बनवायच्या आहेत धावा. विजयाकरिता 9. ओहो ब्रेक थ्रू. विकेट. फलंदाज बाद. आता विजयाकरिता 6 चेंडूमध्ये धावफलकावरती धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालं. या तिसऱ्या षटकामध्ये जर बघितलं तर चौकारापासून सुरुवात, मग लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव, मग पुन्हा चौकार, पुन्हा एक लेग बाईस, सिंगल आणि त्यानंतर लास्ट बॉलवरती विकेट आला. तो ब्रेक थ्रूची आपण जी चर्चा करत होतो की पहिला ब्रेक थ्रू हवा आहे आणि तो पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. सो मॅचमध्ये देखील थोडंसं का होईना पण आता इक्वेशन बदलतात की काय, कारण की नवीन बॅटर असेल. पण एक चांगली बाब आहे की विकेट आला आणि नवीन येणारा बॅटर हा 9 सेकंड वरती असेल, म्हणजे सेट बॅटर या षटकाची सुरुवात करेल. अरहम आलेत गोलंदाजीवरती. शेवट अंतिम षटक हाताळण्याकरिता 6 मध्ये बनवायच्या धावा 9. लास्ट 6 balls and required runs total 9.
6 मध्ये 9, शेवटचं अंतिम षटक. पेनल्टीमेट षटकाला भरपूर चांगलं पाहायला मिळालं, विकेट पाहायला मिळाला. थोडासा मिसफील्ड जरूर झाला होता, पण ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केलं होतं तसं षटक पाहायला मिळालं. बॉल तयार, पहिलाच बॉल स्विंग अँड मिस, डॉट बॉल आलाय. थोडासा दबाव वाढेल आता विजयाकरिता. 5 मध्ये 9 बनवायचे आहेत. 6-9 ची मॅच, पहिला डॉट बॉल आलाय. विशाल आहेत नवीन बॅटर जनॉन सेकंड वरती. एक मोठा फटका, या एखादा गॅप मध्ये फटका जर खेळले 2 ते 3 धावा आल्या तरी देखील मॅचचं सिच्युएशन बदलेल. अपील स्ट्रॉंग आहे, पण अंपायरचा इशारा इट्स नो बॉल. आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये एकदा ओव्हर स्टेपिंग हा नो बॉल पाहायला मिळाला. आणि त्याच्याचमुळे त्या फलकावरती धावा आता 2 ने वाढतील. ही चुकी आहे, ही भरपूर मोठी चुकी आहे. पहिला डॉट बॉल आलेला, इथे देखील मी म्हणेन की चांगल्या लेंथ वरती बॉल होता, पण ओव्हर स्टेप पाय जो आहे तो लाईन क्रॉस केली आणि त्याच्याचमुळे या 2 धावा आणि या 2 धाब्याच्या मदतीनं 35 धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. रनअप मध्ये मिस्टेक झाली गोलंदाजाकडनं. रमला पाहतो बॉलिंग करत असताना. येणारा बॉल फ्रीडचा, जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी. बॉल तयार, पुन्हा एकदा. थोडं इक्वेशन बदललंय. 5 मध्ये आता 7 बनवायच्यात. लेग बाईच्या स्वरूपात देखील एक धाव आली. स्ट्राईक रोटेट झाली. नवीन फ्रेश बॅटर. फुल टॉस होता, फार वेगाने सरप्राइझिंगली हा फुल टॉस आला आणि भरपूर वेगाने बॅट वरती आला बॉल. त्याच्यामुळे फुल टॉस जरूर होता, पण ज्या स्पीडने आला होता किंवा ज्या वेगाने आला तो थोडा सरप्राईज झाला बॅटर, कारण की एक्सपेक्टच केलं नव्हतं. अनएक्सपेक्टेड फुल टॉस होता आणि त्याच्याचमुळे एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक वाढतं. सो आता विजयाकरिता 4 मध्ये बनवायच्या धावा 6. एक धाव बनवली गेली. 4 मध्ये 6 ची मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जरूर जाईल आता. चांगला बॉल आहे. टप्पा पडला ऑप्शनचा बाहेर. लेंथ भरपूर चांगली ठेवली आहे, लाईन ही चांगली आहे. खरं तर ऑप्शनचा बाहेर एका जागेवरून खेळायचा प्रयत्न ऑन साइडला क्रॉस बॅटने आणि त्यानंतर बॉल निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. सो इक्वेशन 3 मध्ये आता 6 बनवायच्यात. प्रत्येकी चेंडू मागे आता 2-2 ची गरज आहे. जे पारधीबाबा धामणगाव अगेन्स्ट टीम MCC महापोली अशी मॅच पाहतोय आपण. बॅटचा कडेला लागलाय आणि त्यानंतर प्लेड ऑन, विकेट, फलंदाज बाद. 2 चेंडू 6 ची गरज. आता मॅचची सिच्युएशन बदलली. म्हणून आपण ऑलवेज एक गोष्टीचा उल्लेख करतोय ना की बघा 24 चेंडू 4 षटकांची मॅच, तुम्ही 24 चेंडू मध्ये 24 सिक्सर नाही जोडू शकत. यात सगळेच बॉल तुम्ही सीमारेषेच्या पलीकडे नाही पाठवू शकत. त्यासाठी डबल सिंगल इम्पॅक्ट करतं भरपूर. सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करणं हे गरजेचं असतं, जे की आपण चांगल्या पद्धतीने पाहिलं होतं 3ऱ्या षटकामध्ये आणि 2ऱ्या षटकामध्ये. जिथे मोठे फटके येत नव्हते सुफीच्या अगेन्स्ट, तिथे डबल सिंगल चांगल्या पद्धतीने, पण आता त्याच गोष्टीची गरज होती. सिंगल्स डबल खेळणं गरजेचं होतं. सचिन माळी नवीन बॅटर सायकल वरती आहेत. सन्माननीय सचिनजी माळी यांचे इथे शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस बॉल, त्यानंतर एक धाव फलकावरती बनवली आहे. फेकी करेपर्यंत 2री धाव आणि आता 1 चेंडू 4 ची गरज. 1 शॉट. सो आता 1 चेंडू आणि 5 ची गरज आहे. एक पास, गोल्डन 6 येईल का? रुपेशजी शेंडे साहेब यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जर सिक्सर जोडला तर वा क्या बात आहे. गोल्डन सिक्सरची गरज आहे. फील्ड मध्ये थोडे चेंजेस केलेत. आता पॉइंटचा क्षेत्ररक्षक आतमध्ये आणलाय. डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग तिकडे पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ. ठाऊक आहे पॉइंटच्या वरती जाऊ शकत नाही बॉल, त्यामुळे बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला ओ खोलवर टप्पाचा बॉल आणि त्यानंतर विकेट देखील लेग बिफोरची. धक्का मिळतोय आणि मॅच देखील समाप्त झाली आहे. MCC मापोलीच्या नावावरती राहिली मॅच. चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात. आणि या मॅचचा हिरो ज्यांच्या बॅटमधनं धावा फलकावरती 22 आल्या आणि त्याचबरोबर
बॉलिंग वरती षटक क्रमांक दुसरा तळताना फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या आणि मॅचचं इक्वेशन बदललं. सुफीला आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच.